सुधागड सन्मान समितीच्या सर्व उमेदवारांचा सुधागडातील जनतेतून होतोय सन्मान। जांभूळपाडा जिल्हा परिषद उमेदवार सौ शर्मिला बोडके, परळी पंचायत समिती उमेदवार सौ प्रणिता परदेशी यांना जनतेतून उत्स्फूर्त प्रतिसाद। रायगड जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू आहे। सर्वच राजकीय पक्ष आणि नेते मंडळींसाठी ही निवडणूक सामाजिक राजकीय दृष्ट्या अस्तित्व आणि प्रतिष्ठा जपणारी बनली आहे। जांभूळपाडा जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक अत्यंत अटीतटीची आणि चुरशीची होताना दिसतेय। सुधागड सन्मान समितीच्या माध्यमातून सुधागडच्या सर्वांगीण शाश्वत विकासासाठी सुधागडातून जांभूळपाडा जिल्हा परिषदेचे उमेदवार शर्मिला शरद बोडके, परळी पंचायत समिती उमेदवार प्रणिता राजेश परदेशी या निवडणूक मैदानात ताकदीने उतरल्यात। मतदारसंघात सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी होम टू होम प्रचार केलाय। जनतेतून उमेदवारांना उत्स्फूर्त प्रतिसाद आणि पाठिंबा मिळतोय। विकासात्मक दृष्टी, जनतेचे प्रश्न आणि समस्यांची जाण, अडीअडचणी सापडलेल्या व्यक्तींना मदतीचा हात देण्यात पुढाकार घेणाऱ्या नेतृत्वांना निवडणूक लढवण्याची संधी मिळाली आहे। यावेळी बोलताना राजेश परदेशी म्हणाले की ही निवडणूक मायबाप जनतेने पूर्णपणे हातात घेतलीये। धनशक्ती आणि हुकुमशाहीच्या विरोधात आम्ही लढतोय। सुधागडाचा स्वाभिमान आपला धनुष्यबाण, पेटवा स्वाभिमानाची मशाल या जयघोषाने आता परिवर्तन अटळ आणि निश्चित असल्याचं सक्षम युवा नेतृत्व राजेश परदेशी आणि उमेदवारांनी सांगितलंय। या विभागातील अनेकविध प्रलंबित प्रश्न, समस्या मार्गी लावून जनतेला योग्य तो न्याय देणार असल्याची ग्वाही उमेदवार सौ बोडके आणि उमेदवार सौ परदेशी यांनी दिली आहे। दमशील सावंतसह न्यूज ब्युरो, रायगड। छत्रपती शिवाजी महाराज की जय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय। सुधागड सन्मान आघाडीचा सुधागड सन्मान आघाडीचा आपली निशाणी आपली निशाणी जी सुरुवात झाली तिथपासून आपले उमेदवार शर्मिलाताई असतील, प्रणिताताई असेल, यांना जी ताकद मिळाली आहे, सकाळपासून 8 वाजल्यापासून रात्री 8 ते 10 वाजेपर्यंत त्यांचा सुद्धा जो प्रवास चालू आहे, ती सर्व ताकद आणि सर्व त्यांच्यातला जोश हा म्हणजे तुम्ही दिलेला प्रतिसाद, तुम्ही दिलेलं प्रेम आणि तुम्ही दिलेला आशीर्वाद आहे। आणि हे आशीर्वाद येत्या 7 तारखेला मतदान रूपी तुम्ही द्याल एवढी आम्ही आशा बाळगतो। दादा, काय नाव आपलं आणि कसा एकूणच प्रचार आहे वासुंडे आणि सुधागड तालुक्यातल्या जिल्हा परिषदेच्या जांभूळपाडा मतदारसंघात? घरोघरी आपण पोहोचताय, उमेदवार देखील घरोघरी जाऊन आवाहन करतायत जनतेला, काय सांगाल, कसा प्रतिसाद आहे? काय नाव आपलं? नमस्कार, माझं नाव शिवा नारायण दळवी आणि मी मानकोर येथील एक युवा कार्यकर्ता आहे। शरद दादांचा एक युवा कार्यकर्ता आहे, राजेश दादा परदेशी यांचा युवा कार्यकर्ता आहे। आणि दादा, प्रचाराचा जर विचार केला तर खऱ्या अर्थाने ही निवडणूक जनतेने हातामध्ये घेतलेली आहे। ही निवडणूक आता राजेश दादा परदेशी, शरद दादा बोडके, आतिश दादा सागळे यांची राहिलेली नाहीये। ही निवडणूक आता जनतेची निवडणूक झालेली आहे आणि प्रत्येक तळागाळातला आपला जनता या मैदानात उतरली आहे। कोणीही कुठल्याही आमिषाला बली गेलेला नाहीये आणि खऱ्या अर्थानं ही निवडणूक आता कुठल्याही राजकीय पक्षाची राहिलेली नाहीये। जरी आपण सुधागड सन्मान समिती म्हणून लढत आहोत आणि या सुधागड सन्मान समितीची प्रमुख अंग असेल ती म्हणजे जनता, आणि ही तळागाळातली जनता आज आपल्या सोबत आहे। आणि अशीच ताकद, आणि जनतेला मी पुन्हा एकदा आवाहन करेल की ज्या पद्धतीनं तुम्ही सहकार्य केलं, तुम्ही प्रेम दिलं, तुम्ही आशीर्वाद दिलाय, त्या आशीर्वाद। दादा, काय सांगाल, गावोगावी घर टू घर प्रचार सुरू आहे, कसा प्रतिसाद आहे? एकूणच उमेदवार कोण आहेत, निशाण्या काय आहेत? या ठिकाणी जमलेला हा सगळा जनसमुदाय माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे। होऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या संदर्भात मी जिल्हा परिषद म्हणून माझी पत्नी सौ शर्मिला शरद बोडके यांना उमेदवारीसाठी अर्ज दाखल केला आहे आणि त्याच्या प्रचारानिमित्त मी प्रचारात उतरलेलो आहे। त्याचबरोबर पंचायत समिती सुधागड जांभूळपाडा गट यासाठी माझे सहकारी आतिशदादा सागले
शेकाप शिवसेना युतीच्या मार्फत ते सुद्धा या मैदानात उतरले आहेत. त्यांची निशाणी आहे खटारा. तसेच माझे दुसरे परली पंचायत समिती गणातून माझे सहकारी राजेदादा परदेशी यांच्या मिसेस प्रणिता ताई परदेशी ह्या सुद्धा माझ्याबरोबर या निवडणुकीत उतरलेल्या आहेत. तरी पण ही जनता जी दिसते आज दिसते सगळी ही जनशक्ती विरुद्ध धनशक्ती ह्या विरोधात उतरलेली आहे. त्यांना धनशक्तीला ही जनता कुठल्याही आमिषाला ही जनता बली पडणार नाही. ही जनता सुधागडच्या सन्मानासाठी अस्तित्वासाठी या रस्त्यावर उतरलेली आहे. काय या सांगाल, ठिकाणी विजयाची खात्री आहे? 100% विजयाची खात्री आहे. ही जनता जनशक्ती विरुद्ध धनशक्ती आहे. ही माझ्या पाठी खंबीरपणे उभी आहे. मला निवडून देतील असा विश्वास व्यक्त करतो. गावागावात कसा प्रतिसाद आहे? आपण शेकडो कार्यकर्ते आपण या ठिकाणी रॅलीमध्ये तळागाळातली लोक या ठिकाणी माझ्या रॅलीसाठी उतरलेली आहेत. कुठल्याही प्रकारचं त्यांना आम्ही दाखवून मी त्यांना आणलेली नाहीये. स्वतःच्या खर्चाने पायदल रस्त्याने प्रवास करत आहेत. उपाशी आणि ही पब्लिक माझ्या पुढे फिरत आहे. धनशक्ती आणि अशी लढत आपण म्हणताय. धनशक्ती आणि जनशक्ती अशी लढत आपण म्हणताय. मग धनशक्ती पुढे निभाव लागेल का? अनेक दिग्गज नेते आव्हान देण्यासाठी आपल्याला उभे ठाकलेले आहेत आपल्या विरोधात. मी एक सर्वसाधारण शेतकऱ्याचा मुलगा आहे. या तालुक्यात पहिल्यांदाच मी ही निवडणूक एवढी मोठी लढवतोय. त्यामुळे माझ्या विरोधात जे उमेदवार आहेत अनेक वर्ष त्यांची ज्यांनी 40 वर्षे पुरलेले ते माझ्यापेक्षा खूप मोठे आहेत. मी त्यांच्यावर भाष्य करणार नाही. ते आमचे आदरणीय आहेत. परंतु त्यांना सुधागडसाठी तरी त्यांनी थोडा विचार करायला पाहिजे होता की गेले 40 वर्ष आपल्या पाठीशी राहिलेली जनता जी आहे ती माझीच आहे की आज त्यांना सुद्धा आपण संधी द्यावी. ते बरेच वर्ष आमच्या पाठीमागे राहून आमची कामं केलेली आहेत. हा त्यांना सगळी ही खात्री यायला पाहिजे होती. एवढंच बोलतो. काय सांगाल, घरोघरी जाऊन प्रचार करताय, कशासाठी आपण उभे राहिलेलो आहात नेमकं आणि कसा प्रतिसाद आहे जनतेतून? काय आपली प्रतिक्रिया आहे? मी सौ प्रणिता राजेश परदेशी. मी शिवसेना या गटातून मशाल या चिन्हावर लढत आहे. तर जसे राजेशदादा परदेशी समाज कार्यासाठी म्हणजे नेहमी उभे राहतात खंबीर, तशीच त्याप्रमाणे मी त्यांच्या खांद्याला खांदा लावून महिलांसाठी नक्कीच सहकार्य करेन. त्यांच्यासाठी जसे वैद्यकीय असो, त्या येवत नाही कोणावर, आरोग्य असो, वैद्यकीय असो, शासकीय असो किंवा धार्मिक असो, कुठल्याही प्रकारचा असो, त्यांच्यासाठी मी जसे राजेशदादा परदेशी खांद्याला खांदा लावून त्यांच्यासाठी मी सेम काम करण्याचा प्रयत्न. ताई, कसा प्रतिसाद आहे? होम टू होम प्रचार आहे, जनतेतून कसा प्रतिसाद आहे? महिला वर्गाचा प्रतिसाद तर खूप छान मिळत आहे. जनतेच्या जीवावर मी लढत आहे. जनता हीच माझी ताकद आहे. आपली आई न घाबरता या उमेदवारांसाठी उभी राहिली आणि आपला सुधागड जिंकायलाच पाहिजे. आपल्या सुधागडवर दुसऱ्या कोणाची हे स्थापना व्हायलाच नाही पाहिजे. आणि मी प्रत्येकाला निवेदन करते, माझे भाऊ असो, माझी आई असो, माझे वडील असो, आपला सुधागड आपल्याला जिंकायचाच आहे कोणत्याही परिस्थितीत. आणि त्याच्यासाठी जेव्हा 21 तारखेला आम्ही फॉर्म भरला, माझ्या भावानी माझ्या पतीने मला सांगितलं की असं असं घडलेलं आहे. पण मी त्या सर्वांना माझ्या आई बाबांचा किंवा भावाचा किंवा पतीचा मुलग्याचा विचार न घेता म्हणजे त्यांना मी सांगितलं आपण हे करू. पण त्यांनी प्रत्येकाने मला आई वडिलांनी किंवा माझ्या पतीनी मुलांनी सांगितलं आपण लढू, काही झालं तरी आपण लढू, फॉर्म रिटर्न घ्यायचा नाही. दादा, काय सांगाल? आपण जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या रणांगणामध्ये अनेक उमेदवार उतरवलेले आहेत आणि प्रचार देखील चालू आहे. काय परिस्थिती आहे सध्या? काय एकूणच सांगाल? काय आपली प्रतिक्रिया? सर्वप्रथम मी सुधागडच्या तमाम जनतेला आणि संपूर्ण ह्या रायगड वासियांना या निमित्ताने एकच आवाहन करू इच्छितो आणि धन्यवाद देऊ इच्छितो. कारण ही लढाई एका धनशक्ती आणि हुकुमशाही विरोधामध्ये म्हणजे जे उमेदवार लादले गेलेत त्यांच्या विरोधातली ही लढाई आहे. आणि ही संपूर्ण लढाई रायगड जिल्ह्यातील तमाम जनतेने, सुधागड तालुक्यातील तमाम जनतेने पूर्णपणे हातात घेतलेली आहे. जर तुम्ही बघाल, आज आम्ही ज्या गावोगावी प्रत्येक गावोगावीच्या प्रचार रॅलीचं आम्ही हे करतोय, आयोजन करते, तर त्या प्रत्येक प्रचार रॅलीमध्ये तुम्हाला सर्वसामान्य चेहरे जे जुने आहेत म्हणजे वयस्कर लोकांपासून तरुणांपर्यंत सर्व लोकांची गर्दी आहे. आज ह्या 40 वर्षामध्ये ह्या भागामध्ये काम करत असताना विकास आता ही शेवटची संधी कशासाठी पाहिजे? विकास कशासाठी यांना करायचा आहे?
जर 40 वर्षात जर यांना विकास करता आला नसेल तर ह्या आता पुढील 5 वर्षासाठी विकासाचा काय यांच्याकडे रोडमॅप आहे? ही निवडणूक सर्वसामान्य जनतेची, सर्वसामान्य कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. आमची इच्छा एवढीच आहे की कार्यकर्त्यांनी, म्हणजे माझ्या पक्षातला पण कार्यकर्ता असो, समोरच्या पक्षातून कार्यकर्ता असो, फक्त कार्यकर्त्यांना सतरंजा उचलण्यापर्यंतच लोकांनी सीमित ठेवू नये. ही निवडणूक कार्यकर्त्यांची होती, कार्यकर्त्यांनी लढवली गेली पाहिजे होती. परंतु ह्या निवडणुकीचं चित्र संपूर्णपणे वेगळं आहे. ही निवडणूक जनतेने हातात घेतलेली आहे. ह्या निवडणुकीचा निकाल तुम्हाला 9 तारखेला धक्कादायक स्वरूपामध्ये दिसेल, एवढंच मी या ठिकाणी आश्वस्त करतो. काय सांगाल, कशा पद्धतीने प्रतिसाद आहे जनतेमध्ये? गावोगावी घरोघरी होम प्रचार सुरू आहे. आज आम्ही प्रत्येक घराघरीमध्ये प्रचार करतोय. त्यावेळी सर्वसामान्य लोकांची मानसिकता एवढीच बनलेली आहे की लोकांना परिवर्तन करायचंय, लोकांना नवीन चेहऱ्यांना संधी द्यायची. नवीन चेहऱ्यांना संधी कशासाठी? तर लोकांच्या अडीअडचणीच्या वेळी, एखाद्या दुःखाच्या प्रसंगाच्या समयी कोणीतरी जवळचा माणूस उपलब्ध व्हावा, हीच लोकांची इच्छा आहे. आपल्या घरातील मुली दिल्यात, आपल्या जवळचे लोक दिलेत आम्ही उमेदवार म्हणून. आमची इच्छा अशी आहे की सुधागड तालुक्याने जो प्रतिसाद आता त्यांच्या प्रचार रॅलीमध्ये दाखवलाय, तो आता त्यांना 7 तारखेला निवडणुकीमध्ये मतदानाच्या स्वरूपात दाखवायचा आहे. ह्या उमेदवारांना विजयी केल्यानंतर जबाबदारी तुमची, आमची, संपूर्ण सुधागड तालुक्याची असेल की यांच्याकडून विकास कामं करून घ्यायची. आतापर्यंत जे लोकप्रतिनिधी आहेत ते सुधागडचा विकास करण्यामध्ये अयशस्वी ठरलेत का? काय आपलं म्हणणं? साहेब, एकच गोष्ट या निमित्ताने सांगतो की सुधागड तालुका हा सर्वात जवळ, म्हणजे औद्योगिकरणाच्या खालापूर तालुका असेल, नवी मुंबई असेल, नवी मुंबईचा म्हणजे विमानतळ आता जो नवीन आता तयार केलेला आहे, या विमानतळाच्या सगळ्यात जवळ आपण आहोत. तर ज्या पायाभूत सुविधा आहेत त्या पायाभूत सुविधांवरती बोललं गेलं पाहिजे, ना की 2 लाख आणि 5 लाखाच्या रस्त्यांच्या ह्याच्यावरती कामांवरती आता चर्चा व्हायला पाहिजे. 40 वर्षानंतर सुद्धा जर आपण आज आपले रस्ते, गटार, समाज मंदिर आणि ह्या गोष्टीवर बोललो तर ते काय उपयोग होणार नाही. सत्ताधारी पक्षात असताना आज इथे रोजगार धंदे उपलब्ध करण्यासाठी तरुण, आज आमच्याकडचे डोंगरपट्टी भागामध्ये असो, चंद्रगाव, मागाव, तारगाव या ठिकाणावरना बरेचसे तरुण रोजगारासाठी ठाणे ह्या भागामध्ये स्थलांतरित झाले. त्या तरुणांची काय चुकी? माझ्यासारख्या तरुणाला पण वाटतो की आम्ही आमच्या घराच्या जवळपास राहायला पाहिजे, आमच्या आई वडिलांच्या सोबत राहायला पाहिजे. परंतु परिस्थिती इथं, म्हणजे ज्यावेळी आम्ही प्रचार करतोय प्रत्येक गावामध्ये, परिस्थिती भयानक आहे. म्हणजे प्रत्येक गावामध्ये 8-10 लोक असल्याशिवाय, म्हणजे वयस्कर लोक, त्याशिवाय लोकही दिसत नाहीत. ही परिस्थिती बदलली पाहिजे. अडीअडचणीच्या काळामध्ये जर एखादी रुग्णवाहिका लागली तर एखादी रुग्णवाहिका सुद्धा इथे उपलब्ध नाही या अख्ख्या माझ्या जिल्हा परिषदेच्या मतदारसंघामध्ये. तर ही परिस्थिती अत्यंत दुर्दैवी आहे. रस्त्यावरती, हायवेवरती पडणाऱ्या खड्ड्यांमुळे माझ्या छोट्याशा ग्रामपंचायतीमधला 200-500 मुलं रोजगारासाठी, जेव्हा खालापूरमध्ये रोजगारासाठी बाईकवरनं जेव्हा जा करतायत, तर तुम्ही आश्चर्य वाटेल तुम्हाला, माझ्या ह्या मतदारसंघामध्ये 7 ते 8 मुलं आज पण हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत. जर मानवनिर्मित चुकांमुळे जर ह्या गोष्टी होणार असतील तर कुठेतरी लोकप्रतिनिधी या गोष्टीला जबाबदार आहेत. हाच साधा प्रश्न घेऊन ही निवडणूक आमची कुठल्याही पक्षाच्या विरोधात, कोणत्याही व्यक्तीच्या विरोधात, म्हणजे कुठला द्वेष आहे की त्या भावनेतनं आम्ही निवडणूक लढतोय, अशातली ही निवडणूकच नाही. ही निवडणूक जे 40 वर्ष आम्हाला ज्या विकासापासून वंचित ठेवलं गेले त्या मुद्द्यांवरती ही निवडणूक आम्ही लढवत आहोत. आमचा साधा प्रश्न आहे माझ्यासारख्या तरुणांचा. इथं ह्या भागामध्ये आम्हाला जो शहरीकरणाचा एकदम जवळ असताना पण जो आमच्यावरती दुजाभाव केला गेलाय, किती दिवस तो आम्ही अन्याय सहन करणार?